व्हिडिओमध्ये आपण संधी तथा समासची दुसरी कार्यपत्रिका म्हणजे दुसरी वर्कशीट बघणार आहोत। ह्याच्या अगोदर आपण एक वर्कशीट पाहिलेली आहे। सो पहिला क्वेश्चन आहे समास किसे कहते हैं, म्हणजे समास म्हणजे काय, तर दो या दो से अधिक शब्दों को मिलाने या जोड़ने को समास कहते हैं। म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त शब्द जोडून जेव्हा एक शब्द तयार होतो तर त्याला काय म्हणतात, समास। उदाहरण काय दिले, गंगा का जल, म्हणजे गंगेचं जे पाणी असतं त्याला मिळून एक नाव आहे, त्याला काय म्हणतात, गंगाजल। म्हणजेच काय तर दोन किंवा दोनपेक्षा अधिक शब्द जोडून एक शब्द तयार होणार जो मीनिंगफुल, म्हणजेच मराठीमध्ये जे बोलतात ना अनेकासाठी एक शब्द, म्हणजे अनेक शब्द असतात त्याचा एका शब्दामध्ये त्याचा पूर्ण अर्थ लागतो, असं त्याला म्हणतात समास। सेकंड आहे समास कितने प्रकार के होते हैं, प्रत्येक के नाम एवं एक एक उदाहरण लिखिए। म्हणजे समास किती प्रकारचे असतात हे सांगायचं आहे। सो समास के निम्नलिखित 4 भेद होते हैं। हे तुम्ही शॉर्टकटमध्ये लिहू शकता, ज्यावेळेस हे एक्झामला देणार आहे त्यावेळेस तुम्ही हे शॉर्टकटमध्ये लिहू शकता, पण मी तुम्हाला समजावं यासाठी मी डिटेलमध्ये दिलेलं आहे। तुम्ही एक्झाममध्ये लिहू शकता समास के 4 भेद होते हैं, निम्नलिखित वगैरे लिहायची गरज नाही। सो समास के निम्नलिखित 4 भेद होते, म्हणजे 4 प्रकार असतात। सो पहिला कोणता आहे, अव्ययीभाव समास। पहिला आहे अव्ययीभाव समास। मग अव्ययीभाव समासचं काय, म्हणजे त्याचा अर्थ काय होतो, जिस समास का पहला पद अव्यय होता है, म्हणजे ज्या समासाचं पहिलं पद अव्यय असतं और जिसके जुड़ने से समस्त पद अव्यय बन जाता है, आणि ज्याचा जो शब्द आहे तो जर दुसऱ्या ह्याला जोडला तर त्याचं काय होतं, पूर्ण अव्यय बनतो, उसे अव्ययीभाव समास कहते हैं। हे तुम्हाला त्याच्या एक्झाम्पलमध्ये लक्षात येईल। जसं की प्रति प्लस दिन, आता प्रति प्लस दिन, प्रति आणि दिन मिळून काय होणार आहे, प्रतिदिन। त्याचा अर्थ काय होणार आहे, दिन, म्हणजे दिवसापाठी दिवस, म्हणजे प्रतिदिन, रोज रोज आपण जसं मराठीमध्ये म्हणतो तसं। सेकंड आहे त्याचं भर प्लस पेटचं येणार आहे भरपेट, म्हणजे पोट भरून, पेट भरकर। सो ह्याच्यामध्ये तुम्हाला एक्झाममध्ये हे पूर्ण लिहायची गरज नाही आहे। इथे काय सांगितलं आहे क्वेश्चन आपल्याला, कितने प्रकार होते, तर 4 लिहायचे आहे। सो 4च्या नावाचं म्हणजे पहिल्याचं लिहायचं आहे अव्ययीभाव समास, म्हणजे ह्याची जी व्याख्या आहे हे तुम्हाला लिहायची गरज नाही आहे एक्झाममध्ये, हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी दिलेलं आहे। त्याच्यामध्ये अव्ययीभाव समास आणि त्याचं उदाहरण लिहायचं आहे। प्रति प्लस दिन, प्रतिदिन लिहू शकता, दिन पण लिहायची गरज नाही आहे, हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी दिलेलं आहे। त्याच्यानंतर भरपेट। त्यानंतर समासचा दुसरा प्रकार आहे द्वंद्व समास, म्हणजे जिस समास में दोनों पदों की प्रधानता होती है उसे द्वंद्व समास कहते हैं। म्हणजे ह्याच्यामध्ये दोघं पण मुख्य असतात त्या समासाला द्वंद्व समास असं म्हणतात। किंवा जिस समास में दोनों पद प्रधान होते हैं, म्हणजे दोन्ही पद मुख्य असतात, तथा दोनों पदों का अपना अस्तित्व होतं आहे, किंवा दोन्ही पदाचं स्वतःचं एक अस्तित्व असतं, किंवा प्रत्येकाची एक वेगळी इमेज असते, म्हणजे एका पदाशिवाय दुसऱ्या पदाला काहीच किंमत नाही, असं उसे द्वंद्व समास कहते हैं, आणि त्या समासाला द्वंद्व समास असं म्हणतात। सो आता उदाहरण काय दिलेलं आहे, समस्त पद आणि समास विग्रह। समस्त पद म्हणजे काय, तर मिळून ते काय होणार आहे, समास विग्रह, त्याला जर तोडून केलं तर काय होणार आहे, दोघांचा अर्थ वेगळा लागणार आहे। सो माता आणि पिता, म्हणजे हे काय आहे, समस्त पद आणि समास विग्रह जर केलं माता और पिता, म्हणजे दोघंही महत्त्वाचे आहेत, दोघांचंही जे काही कार्य आहे ते दोघांचंही सेम आहे, किंवा दोघांचं पद हे सेम आहे, म्हणजे दोघांची किंमत तेवढीच आहे। पाप आणि पुण्य, तर मग ह्याच्यामध्ये पण येतं पाप या पुण्य, म्हणजे दोघंही तितकेच महत्त्वाचे आहेत। त्याच्यानंतर 3rd नंबरचा प्रकार आहे बहुव्रीही समास, जिसमें कोई भी प्रधान नहीं होता, ह्याच्यात कोणीच प्रधान नसतो, बल्कि कोई अन्य पद प्रधान होता है, म्हणजे ह्याच्यामध्ये दोघं पण प्रधान नसतात, किंवा त्या दोघांची पण व्हॅल्यू नसते, व्हॅल्यू कोणाची असते, दुसऱ्याच कोणाची तरी असते। अन्य तिसरे पद की प्रधानता, म्हणजेच हे दोघं सोडून तिसऱ्याचीच म्हणजे व्हॅल्यू असते। सो उसे बहुव्रीही समास कहते हैं, आणि त्यालाच बहुव्रीही समास म्हणतात। सो मग त्याचं एक्झाम्पल घेऊया, म्हणजे बहुव्रीही समास म्हणजे काय हे तुम्हाला कळेल। सर ह्याच्यामध्ये काय, समस्त पद आणि समास विग्रह आणि अन्य पद। सो समस्त पद काय आहे, पितांबर आहे। समास विग्रह जर केलं तर त्याचं काय नाही, पीला है अंबर जिसका। सो पितांबर पण आपल्याला एवढं जास्त नाही समजत आहे, पीले है अंबर जिसका पण नाही समजत आहे, पण अन्य पद कोण असणार आहे, म्हणजे हा असा कोण आहे जो पितांबर आहे, म्हणजेच पीले हे म्हणजे ज्याचं हे अंबर पीला आहे, असं कोण आहे, तर सो ते काय आहेत, श्रीकृष्ण। त्याच्यानंतर दुसरा आहे दशानन। दशाननचं काय येणार आहे, समास विग्रह आहे, दश है आनंद जिसके, म्हणजे ज्याची 10 तोंड आहेत तो कोण आहे, दशानन आहे। मग तो कोण आहे, तर म्हणजे अन्य पद, म्हणजे तो कोण आहे मुख्य, तर तो आहे रावण, फक्त रावणालाच 10 तोंड होते।
आता समासचा चौथा आणि शेवटचा प्रकार तत्पुरुष समास। जिस समास में उत्तर पद प्रदान होता है और दोनों पद के बीच विभक्तियों का लोप हो जाता है उसे तत्पुरुष समास कहते हैं। म्हणजे काय, ज्या समासामध्ये उत्तर पद म्हणजे शेवटचं जे पद आहे ते काय असतं, प्रधान म्हणजे मुख्य असतं आणि मधली जी दोन पदं असतात ती लोप होतात म्हणजे गुल होतात किंवा निघून जातात। सो उसे तत्पुरुष समास कहते हैं। फॉर एक्झाम्पल काय दिले, रेखांकित म्हणजे काय, रेखा प्लस अंकित, सो रेखा से अंकित। राजपुत्र, राज का पुत्र या राजा का पुत्र। पण काय होते, ह्या तत्पुरुष समासमध्ये अजून त्याचे दोन प्रकार पडतात, बाकीच्या तीनमध्ये नाही पण चौथ्यामध्ये दोन प्रकार पडतात। सो हे दोन प्रकार कोणते आहेत, तर तुम्हाला एक्झाममध्ये हे सगळं नाही लिहायचं आहे, फक्त आणि फक्त 4 प्रकार लिहायचे आहेत आणि 4 प्रकार तत्पुरुष समास वगैरे, आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याचे एक एक एक्झाम्पल लिहून तिथे म्हणजे तुम्ही सोडू शकता, तिथे तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतील। हे फक्त आणि फक्त तुम्हाला हे तत्पुरुष समास किंवा त्याचे भाग काय आहेत हे समजावं यासाठी हा व्हिडिओ थोडासा डिटेलमध्ये बनवलेला आहे। सो त्याच्यानंतर आहे, पहिला आहे तत्पुरुष समासचा पहिला प्रकार आहे कर्मधारय समास आणि दुसरा आहे द्विगु समास। तो पहिला काय आहे, कर्मधारय समास म्हणजे काय, जिस समास में विशेषण विशेष्य तथा उपमान उपमेय का संबंध पाया जाता है उसे कर्मधारय समास कहते हैं। म्हणजे ज्याच्यामध्ये विशेषण म्हणजे काय, त्याच्यामध्ये कोणती मुख्य गोष्ट आहे, वैशिष्ट्य म्हणजे त्याचं विशेष म्हणजे वैशिष्ट्य काय आहे, किंवा उपमान आणि उपमेय म्हणजे एकमेकांशी काय संबंध लागतो हे जिथं दाखवलं जातं त्याला म्हणतात कर्मधारय समास। सो आता एक्झाम्पल, पहिला आहे समस्त पद, दुसरा आहे विशेषण, तिसरा आहे विशेष आणि चौथा काय सांगितलं आहे, विग्रह सांगायचा आहे। सो पहिलं काय, समस्त पद आहे महात्मा। आता विशेषण काय आहे, महात्माचं विशेषण आहे की ती एक महान आहे, त्याच्यातलं वैशिष्ट्य म्हणजे विशेष काय आहे तर ती एक आत्मा आहे, आणि विग्रह काय केला आहे म्हणजे जर त्याला असं अगदी लांबून सांगायचं झालं आपल्याला, म्हणजे लांबून सांगायचं झालं तर काय सांगणार आपण, महान है जो आत्मा। सो जी महान आहे ती आत्मा कोण आहे तर महात्मा आहे। विशेषण त्याचं आहे ती महान आहे, विशेष म्हणजे त्याचं वैशिष्ट्य आहे की ती आत्मा आहे। सेकंड नंबरचा आहे नीलकंठ, नीला कंठ आणि नीला आहे कंठ, जो समस्त पद झाला नीलकंठ, विशेषण झालं त्याचं नीला, आणि वैशिष्ट्य काय आहे तर त्याचा कंठ आहे, आणि विग्रह काय, नीला आहे जो कंठ म्हणजे ज्याचा गळा निळा आहे, असा कोण आहे तर आपले महादेव। त्यानंतर तत्पुरुष समासचा दुसरा प्रकार आहे द्विगु समास। जिस समास का पूर्व म्हणजे पहला पद संख्यावाची हो, म्हणजे ज्याचं पहिलं अक्षर जे आहे हे संख्यावाची म्हणजे नंबर्समध्ये असणार आहे, उसे द्विगु समास कहते हैं। म्हणजेच काय तर ज्याचं पहिलं जो आपण वर्ड लिहिणार आहोत, पहिला जो सेंटेन्स किंवा जो काही लिहिणार आहोत त्याच्यातलं पहिलं जे आहे, पहिलं अक्षर काय येणार आहे त्याच्यामध्ये हे नंबर्समधनं येणार आहे, म्हणजेच काय संख्येवरून येणार आहे, त्याला काय म्हणतात द्विगु समास। सो एक्झाम्पलमध्ये काय, सप्ताह। आता सप्ताहाचा अर्थ काय येणार आहे, सप्ताह म्हणजे आठवडा, 7 दिनों का समूह म्हणजे पूर्ण सोमवार मंगळवार बुधवार जे काय आहे ह्याला मिळून आपण काय म्हणतो एक आठवडा, म्हणजेच काय सप्ताह। सेकंड आहे नवरंग। नवरंगचं काय येतं, 9 रंगों का समूह म्हणजे जेव्हा 9 रंग एकत्र येतात त्याला काय म्हणतो आपण नवरंग। त्याच्यानंतर आता समस्त पद आणि उपमान आणि उपमेय विग्रह। आता ह्याच्यामध्ये काय सांगितले, समस्त पद काय आहे, स्वर्णलता। सो त्याचं उपमान काय आहे म्हणजे हे स्वर्ण आहे, उपमेय आहे हे लता आहे, आणि विग्रह काय, स्वर्ण के समान लता म्हणजे सोन्यासारखी लता। त्याच्यानंतर सेकंड आहे चंद्रमुख। उपमान काय येणार आहे चंद्र, उपमेय येणार आहे मुख, आणि विग्रह काय येणार चंद्रमा के समान मुख म्हणजे ज्याचं चंद्रमुख आहे त्याचा उपमान काय आहे तर तो चंद्रासारखा आहे, आणि त्याचं उपमेय आहे त्याचं तोंड चंद्रासारखं आहे, आणि विग्रह केले चंद्रमा के सम म्हणजे ज्याचं तोंड चंद्रासारखं सुंदर आहे असा त्याला चंद्रमुख असं म्हणतात। त्यानंतर थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे निम्नलिखित समस्त पदों के समास विग्रह करके भेद का नाम लिखिए। म्हणजे काय, इथे आपल्याला एक हे दिलं आहे समस्त पद, त्याचा समा विग्रह करायचा आणि कोणत्या प्रकार, भेद म्हणजे तो कोणत्या प्रकारात येतो ते सांगायचं आहे। पहिला आहे चंद्रमुख, मग चंद्रमुख कोणामध्ये येणार आहे तर कर्मधारय समासमध्ये येणार आहे। सो ह्याचं समास विग्रह काय होणार आहे, चंद्र के समान मुख म्हणजे ज्याचं तोंड चंद्रासारखं आहे तो झाला चंद्रमुख। दुसरा आहे देशभक्ती, तो सो ह्या कशामध्ये येणार आहे कर्मधारय समासमध्येच येणार आहे, म्हणजेच काय ज्याची देशाच्या प्रती भक्ती असणारा देशभक्त। थर्ड आहे पीतांबर, हो पण कर्मधारय समासमध्येच येणार आहे, म्हणजे पीत है अंबर जिसका, पीतचा अर्थ आहे पीला, मग हे कोण आहेत तर श्रीकृष्ण आहेत।
आजन्मचं काय येणार आहे तर अव्ययी भाव समास, अव्ययी भाव समासमध्ये येणार आहे. आणि आजन्मचा अर्थ काय येणार आहे तर जन्मपर्यंत किंवा जन्म तक. पाचवा आहे जल थल, म्हणजे हा कोणामध्ये येणार आहे द्वंद्व समासमध्ये. तर हा कोण आहे जलथलचा अर्थ काय भाई बहन किंवा भाई और बहन म्हणजेच बहीण किंवा भाऊ. पुढे आहे नीलकंठ. सो नीलकंठ कोणामध्ये येणार आहे बहुव्रीही समासमध्ये येणार आहे, हा याचा भेद आहे. आणि समास विग्रह काय होणार आहे याचा नीला आहे कंठ जिसका, तर हे कोण आहेत महादेव आहेत. 7th नंबरचा आहे प्रत्यक्ष. प्रत्यक्षाचा भेद काय येणार आहे अव्ययी भाव समास येणार आहे. आणि त्याचा समास विग्रह काय येणार आहे आँखों के सामने, म्हणजे प्रत्यक्षात मी पाहिलं होतं, म्हणजेच काय मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं होतं, म्हणजे आँखों के सामने. 8वा आहे त्रिलोचन बहुव्रीही समास. हा कोणामध्ये येणार आहे बहुव्रीही समासमध्ये येणार आहे. 3 नेत्रोवाला शिव, म्हणजे 3 डोळ्यांचे हे फक्त शिवच आहेत. सो 3 नेत्रोवाला म्हणजेच त्रिलोचन, हा आहे त्याचा समास विग्रह. 4th नंबरचा क्वेश्चन आहे निम्नलिखित समस्त पदों के समास का नाम बताइए. आता आपल्याला हे समस्त पद आहे त्याच्या समासाचं नाव सांगायचं आहे. सो भरसक, ह्याच्यामध्ये फक्त समस्त पदचं नाव सांगायचं आहे तर तुम्ही एवढंच नाव सांगू शकता, पण तुम्हाला याचा अर्थ कळावा म्हणून हे डिटेलमध्ये दिलेलं आहे. भरसक चा अर्थ आहे जितना अधिक हो सके या समर्थता की हद तक. भरसक म्हणजे ज्याच्यामध्ये खूप सारी ताकद आहे किंवा त्याच्यामध्ये खूप सारी शक्ती आहे असा. त्याच्यानंतर छोटा बडा. छोटा बडाचं येणार आहे थोडासा बहुत, थोडा या बहुत. छोटा बडाचा अर्थ काय येणार आहे थोडा या बहुत, म्हणजे थोडंसं किंवा जास्त. हा काय झाला द्वंद्व समास. त्याच्यानंतर आहे पंजाब. पंजाबचं येणार आहे 5 आबो या नदियों का समूह. सो पंजाबचं येणार आहे द्विगु समास. 4th नंबर आहे चक्रधर. चक्रधरचा अर्थ येणार आहे जिसने चक्र धारण किया है, जसं की विष्णू. सो हे काय येणार आहे बहुव्रीही समास. त्याच्यानंतर आहे त्रिफला. त्रिफला म्हणजे काय 3 फलों का समूह. हे कशामध्ये येणार आहे द्विगु समास. द्विगु समास म्हणजे काय ज्याच्यामध्ये संख्येचा उच्चार केला जातो, तर ते कशामध्ये येणार आहे द्विगु समासमध्ये येणार आहे. म्हणजे त्रिफला म्हणजे 3 फलांचा समूह एकत्रित असणारे. त्याच्यानंतर आहे 6th नंबर आहे ग्रामगत. ग्रामगतचा अर्थ येतो गाव में जाना. हा कोण आहे तत्पुरुष समास, म्हणजे गावात जाणे. बेशकचं येणार आहे शक के बिना. हा कोणत्या समासामध्ये येतो तर अव्ययी भाव समासमध्ये, म्हणजे ज्याच्यावरती आपण विश्वास ठेवू शकतो. नरसिंह. नरसिंह म्हणजे काय नर जैसा सिंह, म्हणजेच माणसासारखा सिंहाचा अवतार घेतलेला नरसिंह. हा कोण झाला कर्मधारय समास. इथे आपल्याला क्वेश्चन दिले होते, समस्त विग्रह दिलेला होता, त्याचं समस्त पद आणि समासचं नाव सांगायचं आहे. सो पहिलं काय आहे शक्ती के अनुसार, तर त्याचं समस्त पद काय होणार आहे यथाशक्ती. आणि त्या समासचं नाव होणार आहे अव्ययी भाव समास, म्हणजे ज्याच्याकडे खूप सारी शक्ती आहे त्याला काय म्हणतात यथाशक्ती. आणि हा कोणामध्ये जातो तर अव्ययी भाव समासमध्ये जातो. सेकंड आहे मा और बाप. मग ह्याचं समस्त पद काय येणार आहे माता पिता. मग हा कोण आहे तर द्वंद्व समास, म्हणजे एकाशिवाय दुसऱ्याचा काहीच अर्थ लागत नाही, ह्याला द्वंद्व समास असं म्हणतात. आता तिसरा आहे 3 हे नेत्र जिसके. मग असं कोण आहेत तर शिव आहेत. आणि मग ह्यांना काय समस्त पद काय जाणार, म्हणजे ह्यांच्या पूर्ण ह्याला मिळून एक शब्द कोणता होणार आहे सो त्रिनेत्र होणार आहे. मग हा कोणत्या समासामध्ये जातो तर बहुव्रीही समासामध्ये. बहुव्रीही समासाचं काय आहे जे दोन्ही पण मुख्य नसतात, तर मुख्य कोण असतो ते तिसराच असतो, म्हणजे ह्या दोघांनाही व्हॅल्यू नसते तिसऱ्यालाच व्हॅल्यू असते असा. त्याच्यानंतर 4th नंबरचा आहे कमल के समान नयन, म्हणजे ज्याचे डोळे हे कमळाप्रमाणे आहेत असा कोण आहे तर कमल नयन. सो त्याचं समासाचं नाव काय आहे कर्मधारय समास. त्याच्यानंतर आहे 5 वटों का समूह. तर हे काय होणार आहे 5 वटों का म्हणजे 5 वृक्षांचा किंवा 5 ट्रीचा जो समूह आहे, जो ग्रुप आहे त्याला काय म्हणतात पंचवटी. आणि हा कोण येणार आहे द्वंद्व समास येणार आहे. सो त्याच्यानंतर आहे राह के लिए खर्च, म्हणजे काय जर राहण्यासाठी जो मला खर्च हवा आहे त्याला काय म्हणतात तर राह खर्च म्हणतात. सो हा कोणामध्ये येणार आहे तत्पुरुष समासमध्ये. त्यानंतर आहे 3 भवनों का समूह, म्हणजे 3 घरं आहेत त्यांच्या समूहाला काय म्हणणार आहे त्रिभुवन. आणि हा कोणामध्ये येणार आहे
द्विगु समासमध्ये. त्याच्यानंतर आहे महान है जो राजा खूप महान आहे तर त्याला आपण काय म्हणतो तर महाराजा. आणि हा कोणत्या समासामध्ये येणार आहे कर्मधारय समास. त्याच्यानंतर आहे पवन का पुत्र, जो कोण आहे पवनपुत्र, कोण आहेत हनुमान, म्हणजे हे कोण आहेत तत्पुरुष समासमध्ये येणार आहे हे. त्याच्यानंतर चंद्र हे शेखर पर जिनके, म्हणजे चंद्र हे शेखर पर जिनके म्हणजे ज्यांच्या डोक्यावरती चंद्र आहे असे कोण आहेत तर शिव, त्यांना काय म्हणतात चंद्रशेखर. सो हे कोणत्या समासमध्ये येणार आहे बहुव्रीही समासामध्ये. धर्म अथवा अधर्म म्हणजे धर्माधर्म हे कोणता येणार आहे द्वंद्व समासमध्ये, म्हणजे दोघांचा स्वतःचा एक असा अर्थ आहे किंवा दोघांची व्हॅल्यू सेम आहे. तीन फलों का समूह त्रिफला द्विगु समास, म्हणजे ज्याच्यामध्ये संख्येचा संख्येचा वापर झालेला आहे किंवा त्याच्याबद्दल बोललं गेलं आहे. सो हे कशामध्ये येणार द्विगु समासमध्ये. अशा प्रकारे तुम्हाला ना जर समासचे क्वेश्चन्स आले तर सॉल्व्ह करायचे आहे. सो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ, आवडला असेल चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.